बीड जिल्ह्यातील मसाजो गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सापडल्याची माहिती समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे पकडल्याची सूत्रांकडून माहिती आहे। काही वेळात नेमकं कोणत्या आरोपींना पकडलेलं आहे हे स्पष्ट होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे। सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यानंतरच आरोपींचा ठाव ठिकाणा सापडला आहे अशी माहिती समोर आहे। अद्याप पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। यात सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। केज तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, विष्णू चाटे या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील काही जण फरार झाले होते। त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले। पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत। मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघ फरार होते। त्यांना पकडून देण्यात मदत करणाऱ्यास पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती। कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे, तर इतर दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे। त्यांना आज कोर्टात देखील हजर केलं जाईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुदर्शन घुले आरोपी आहे आणि सुधीर सांगळे हा सह आरोपी आहे। या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी डॉक्टर संभाजी वायबसे यांनी या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती। त्याला बीड पोलिसांनी प्रथम ताब्यात घेतलेला आहे। त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय।